दिव्यातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. दिवा टर्निंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आज दुपारी सामानानं गच्च भरलेल्या मोठ्या ट्रकचे चाक रस्त्यातील खड्यात रुतल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. या कारणास्तव काही काळ मुख्य मार्गावर कोंडी निर्माण झाली. दिवा टर्निंग ते दिवा स्टेशन दरम्यानचा मार्ग अद्याप सिमेंट कॉन्क्रीटचा नसल्यानं नागरिकांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या ठिकाणी ट्रकचे चाक रुतले त्या भागाखाली जुने व लहान गटार असल्याचं उघड झाले. दिवा प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सांगितले की जागेच्या मालकानं रस्ता कायमस्वरूपी करण्यास परवानगी नाकारल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातच दुरुस्ती केली गेली होती. पालिकेकडून वारंवार पाठपुरावा करूनही मालक गटार साफसफाई व रस्त्याचे काम करण्यास सहमती दिली नाही. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मनसेचे प्रशांत गावडे यांच्यासह नागरिकांनी प्रशासनाकडे या समस्येवर ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिक आणि पदाधिकारी दोघांनाही अपेक्षा आहे की प्रशासन लवकरच ठोस पावले उचलून दिव्यातील या धोकादायक रस्त्याची समस्या मार्गी लावेल. दादा काय सांगाल, आज जो रस्ता खचला एका ट्रकच्या चाकाने किंवा ट्रकमुळे, तर नेमकं काय प्रकरण आहे आणि तुम्ही स्पॉटला पोहोचलेला, तर नेमकं काय झालं होतं तेव्हा? आम्हाला जेव्हा माहिती मिळाली की असं तिथे जे शौचालय आहे तिथे एक ट्रकचं जे चाक आहे ते जमिनीमध्ये आतमध्ये फसले. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही जेव्हा ते बघितलं तेव्हा खरं तर हा जो प्रकार आहे हा आपला जो दिवामध्ये रस्त्यांची कामं होतात, मागेही मी एक व्हिडिओ टाकला होता, तुम्हाला आठवत असेल की आपला दिवाशिव रोडचं जे काम चालू होतं त्याचा एक पूर्ण पॅच जो आहे तो तुटलेला होता. सेम हीच गोष्ट आज इथे, म्हणजे आज कधी ना कधी जी माती खाल्लेली असते ती बाहेर येते. हीच गोष्ट आज या खड्ड्याच्या रूपाने बाहेर आली. जो संपूर्ण जो रस्ता आहे हा रस्ता साधारणतः जेव्हा ह्या सर्व बिल्डिंग ज्या तोडल्या गेल्या, बिल्डिंग तोडल्याच्या नंतर तो जागा जी आहे 45 मीटरचा रोड होता. हा रोड बनवण्यासाठी म्हणून ती सगळी जागा एक्वायर करून त्याच्यावरती डांबरी रस्ता बनवण्यात आला. माझा प्रश्न एकदम साधा सोपा आहे की जेव्हा डांबरी रस्ता बनवला गेला तर तो डांबरी रस्ता बनवल्याच्या नंतर त्याची एक प्रोसेस असते. आपण जर बघायला गेलो तर डांबरी रस्ता आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्याच्या खाली आपण सोलिंग करतो, खडी टाकतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आपण डांबराचा थर टाकतो. एवढं सगळं केल्याच्या नंतर जर समजा आता तेवढे जे काम झालं असेल, ज्या कंत्राटदाराने ते केलं असेल त्या काय फुकटमध्ये ते केलं नसेल, त्याचे पैसे त्याला द्यावे लागले असतील, त्याचं बिल पास केलं असेल, त्याचं प्रॉपर टेंडर काढलं असेल. पण हे सगळं करताना जेव्हा बिल द्यायची वेळ आली असेल तर त्याच्या आधी एक प्रोसेस असते की QC, म्हणजे आपण क्वालिटी चेक करतो की जे काम आहे ते झालेलं आहे बरोबर की नाही झालेलं आहे. मग त्यावेळेला ही गोष्ट जी आहे, म्हणजे खाली एक गटार आहे, ते गटार तसंच्या तसं सोडून त्याच्यावरती जर थर टाकून तो रस्ता बनवण्यात आला. म्हणजे एवढंही सौजन्य महापालिकेच्या या हुशार अधिकाऱ्याने दाखवलं नाही की तो जो गटार आहे तो भरणी करून भरून टाकावा आणि तो प्लेन करून त्याच्यावरती मग रस्ता बनवावा. एवढंही कोणाच्या डोक्यात आलं नाही आणि तो रस्ता बनवण्यात आला आणि आज ते सगळं सत्य बाहेर आलं.